नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दिव्य आर्या टॉक्समध्ये। मला खात्री आहे तुम्ही सगळे मजेत असाल। मंडळी, मी मागच्या 2 वर्षापासून व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा हा माझा 50वा व्हिडिओ असणार आहे। म्हणजे याचा अर्थ असा की मागच्या 2 वर्षापासून मी 50 पुस्तकं वाचली आणि त्यावर व्हिडिओ बनवले। पण माझ्या मते मी याच्या दुप्पट म्हणजे जवळपास 100 पुस्तकं वाचून त्यावर व्हिडिओ बनवायला हवे होते। माझी ही कामगिरी निराशाजनक आहे माझ्यासाठी, पण या गोष्टीचं समाधान सुद्धा आहे की किमान मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना तुम्ही जे माझे 35 सबस्क्रायबर आहेत त्यांचे मोलाची साथ आणि प्रोत्साहन मिळालं। आणि सोबतच जे माझे दुसरे व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब जरी केलं नसलं तरीसुद्धा माझे व्हिडिओज बघतात आणि कमेंट करतात, त्यांचं सहकार्य मिळालं। कन्सिस्टन्सी, व्हिडिओ क्वालिटी, कंटेंट क्वालिटीमध्ये कमतरता आहे माझ्या व्हिडिओजमध्ये आणि याची मला पूर्णपणे जाणीव आहे। पण चॅनलसाठी प्रामाणिकपणा आणि पुस्तकांवर अतोनात प्रेम मात्र भरपूर आहे। मेहनत घेणं सुरू आहे। क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा मी प्रयत्न करेन। फक्त तुमचं साथ आणि प्रोत्साहन कायम पाठीशी राहू द्या। नवीन वर्षाची सुरुवात आणि चॅनलचा 50वा व्हिडिओ या निमित्ताने एक नवीन संकल्पना घेऊन आलेली आहे मी। दिव्य आर्या टॉक्समध्ये फक्त आणि फक्त पुस्तकांवर न बोलता वेगवेगळे विषयांवर व्हिडिओ घेऊन येणार आहे मी। विषय कोणतेही असू शकतात। जर विषय तुम्ही सुचवले तर अजून आवडेल मला। मंडळी, मी कोणी एक्सपर्ट नाही आहे, साधारण हाऊसवाईफ आहे, पण कधी कधी कोणत्याही विषयावर आपले मत मांडावेसे वाटतात आणि बिलकुल गरजेचं नाही आहे की ते सगळे मत प्रत्येकाला पटलेच पाहिजे। तर भविष्यात समजा एखाद्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काही चूक झाली तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका। चला आता मुद्द्यावर येऊ। आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की हा 50वा व्हिडिओ असणार आहे आणि त्या निमित्ताने एक वेगळं पुस्तक तुमच्यासमोर घेऊन यायचं होतं मला, वेगळ्या विचारशैलीचं, वेगळ्या धाटणीचं। आणि ते पुस्तक मला सापडलेलं आहे शरद तांदळे यांच्या रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाच्या रूपाने। पौराणिक कथांमधून, रामायणामधून आपण नेहमीच रामाची बाजू चांगली आणि रावण वाईट असं गृहीत धरलेलं आहे। रावण म्हणजे राक्षस, अन्यायी, क्रूर, दृष्ट, पापी, सीतेचं अपहरण करणारा, अधर्मी अशी त्याला दूषणं लावण्यात आलेली आहेत। दरवर्षी दसऱ्याला आपण त्याच्या प्रतिमेला जाळतो आणि रामाचा विजय साजरा करतो। रामाला आपण देव म्हणून पूजतो आणि रावणाचा आपण तिरस्कार करतो। पण आपण हे सपशेल विसरलोय की नाण्याच्या 2 बाजू असतात। प्रत्येक घटनेच्या मागे काही ना काही कारणं असतात। पिढ्याने पिढ्यापासून डोळे झाकून आपण कोणत्याही प्रथेची, गोष्टीची शहानिशा न करता ती प्रथा पाळत आलो आहे, ती गोष्ट करत आलो। म्हणजे कधीच माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्याच्या मनात हा प्रश्न आलाच नाही की रावणाने सीतेचं अपहरण का केलं, त्याने लंका कशी निर्माण केली, साम्राज्य कसं उभं केलं, त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं, राक्षसीरा म्हणजे काय, त्याचे पूर्वज कोण आणि कसे होते। या मनात कधीच न उद्भवलेल्या प्रश्नाची उत्तरं या पुस्तकात मिळतात। रावण ही व्यक्ती म्हणून कशी होती हे माहीत पडतं। खूप कठीण संघर्षातून वैभवशाली लंकेचं साम्राज्य प्रस्थापित करण्यापर्यंतचा रावणाच्या आयुष्याचा प्रवास हा खरंच अचंबित करणारा आहे। त्याची विद्वत्ता, पांडित्य, शिवभक्ती अद्भुत होती। त्याचं शौर्य, पराक्रम डोळे दिपवणारं होतं। दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद अशा विषयांवर त्याचा हातखंडा होता। दैत्य, दानव, असुर, भटक्या विमुक्त जाती जमातींना एकत्र करून त्याने राक्षस साम्राज्याची स्थापना केली। नुसती स्थापना न करता त्यांना स्थैर्य मिळवून दिलं, संपत्ती, सुबत्ता दिली। अनेक राजांप्रमाणे वैभव फक्त स्वतः न उपभोगता आपल्या प्रजेला सुद्धा ते वैभव, ती संपन्नता दिली। असा हा रावण देवांचा आणि आर्य समाजाचा राग करायचा। का करायचा, काय कारण होतं हे तर पुस्तकात समजेलच। इंद्र, कुबेर, शनी आणि यम यासारख्या वीरांचा त्याने पराभव केला होता। त्याच्यावर साक्षात महादेवांची कृपादृष्टी होती। आईकडनं असुर आणि पित्याकडनं आर्य असा वारसा त्याला मिळालेला होता। महानायकाचे सर्व गुण अंगी असताना रावण हा खलनायक कसा झाला, या लेखकाला उद्भवलेल्या प्रश्नापोटी ही समृद्ध पुस्तक तयार झालेली आहे। रावणाची 10 डोकी, उडणारा जटायू पक्षी, मारीच याचं सुवर्णी हरणात होणार रूपांतर, या सगळ्या काल्पनिक आणि अवास्तव गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अगदी लॉजिकली ही पुस्तक लिहिण्यात आलेली आहे। रूढी, प्रथा, परंपरेच्या नावाखाली खूपदा शिक्षित आणि विचारी लोक अज्ञानी आणि अशिक्षितांसारखे वागतात। हे रावण पुस्तक वाचताना लक्षात येते। आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे, आपण जे करत आलेलो आहे ते नेहमीच बरोबर राहील असं नाही। म्हणूनच प्रश्न विचारण्याची सवय हवी, प्रत्येक गोष्टीबद्दल सजगता असायला हवी, नाहीतर वैचारिक गुलामी पिढ्यान पिढ्या अशीच राहील। खूप सुटसुटीत आणि साधे सोपे संवाद यामुळे पुस्तक क्लिष्ट वाटत नाही। वातावरण निर्मिती, पात्रांची ओळख, वैशिष्ट्ये, त्यांचं वर्णन लिहिण्यात लेखकाचा हातखंडा दिसतो। प्रत्यक्ष रावणाच्या
नजरेतनं पुस्तक समोर सरकते. रावणाची वैचारिक आणि मानसिक शक्ती किती प्रबळ होती हे समजते. त्याच्या जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन, आपल्या लोकांना, सेनेला संघटित करून ठेवण्याचा त्याचा दुर्मिळ गुण समजते. प्रत्येक निर्णय योग्य होते असं नाही, पण जे योग्य नव्हते त्याने आपल्या बुद्धिमत्तेने, कौशल्याने योग्य. जवळपास 450 पानाचं हे पुस्तक खूप रोमांचक झालेलं आहे. फक्त मला असं वाटलं की घटना खूप जलद गतीने घडत आहेत किंवा त्या तशा लिहिण्यात आलेल्या असतील. शरद तांदळे हे एक इंडियन ऑथर आहेत, जी आपली ही पुस्तक रावण राजा राक्षसांचा बरोबरच द एंटरप्रेनर या पुस्तकासाठी सुद्धा ओळखले जाते. हेच होतं आजसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप आभार. मी परत येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.